तुम्ही हे कधी बनवलंय का? आपण जिलेबी नेहमीच खातो, पण आज मी बनवते पनीरची जिलेबी. तर चला पटकन घ्या ही रेसिपी आणि एकदा बनवून बघाच. तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया. आता सर्वात पहिले इथे ग्राइंडर जारमध्ये मी टाकून घेते पनीर. त्यानंतर मी याच्यामध्ये ऍड करते मैदा, त्याचबरोबर कॉर्नफ्लोअर, 3 टेबलस्पून पाणी, 1 टीस्पून सॅफ्रॉन वॉटर. आता हे सर्व आपल्याला ग्राइंड करून घ्यायचंय. हे बघा आता आपलं ग्राइंड झालेलं आहे. आता आपण शुगर सिरपची तयारी करून घेऊयात. आता सर्वात पहिले इथे आपण घेतोय साखर, त्यामध्ये घालतोय पाणी, त्याचबरोबर सोप सॅफ्रॉन वॉटर. आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचे. जोपर्यंत साखर अशी वितळत नाही आपली तोपर्यंत आपल्याला याचा पाक करायचा नाहीये. थोडंसं या पाण्याला आपल्याला घट्ट करून घ्यायचंय. हे बघा असं कंटिन्यू तुम्हाला ढवळत राहायचंय. आता याच्यामध्ये मी घालते थोडीशी वेलची पावडर. पुन्हा एकदा परत असं मिक्स करून घ्यायचंय. आता आपलं शुगर सिरप तयार झालंय, तर आता आपण गॅस बंद करूया आणि हे थंड होण्याकरता काढून घेऊया. आता आपण जिलेबी तळायची तयारी करूया. आता मी इथे कप घेतलेला आहे. तुम्ही याच्या जागी इथे ग्लास पण घेऊ शकता. त्याच्यामध्ये मी इथे ना पायपिंग बॅग घेतली. पायपिंग बॅग मध्ये इथे मी नोझल टाकून घेतलेला आहे थोडंसं डिझाईन करता. इथे छान असं मध्ये ह्याला जागा करून घ्यायची. त्यानंतर आता आपल्याला इथे बॅटर भरायचे. अशा प्रकारे आता मी इथे हे बॅटर जे आहे ते सर्व भरून घेते. जेवढं तुम्हाला पाहिजे एका बॅचमध्ये तेवढं तुम्ही भरायचं इथे. आता आपल्याला जिलेबी फ्राय करायची, त्याच्याकरता इथे मी तेल घालून घेते. आता मी झारा घेतलाय. झाऱ्याला असं तेल लावून घेतलंय आणि त्याच्यावरती ना असं मस्त एक डिझाईन करून घेते. हे बघा अशा प्रकारे. आणि हे आपल्याला आता तेलामध्ये सोडायचे. हे बघा असे उलटे करून मी ते सोडते. तुमची कढई जेवढी मोठी असेल त्या प्रकारे तुम्ही इथे तेवढ्या जिलेबी ज्या आहेत त्या सोडू शकता. आता या जिलेबी ज्या आहेत त्या आपल्याला असं पलटवून घ्यायचंय आणि असं मस्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंत याला फ्राय करून घ्यायचे. हे बघा. हे बघा आपल्या जिलेबी ज्या आहेत त्या मस्त आता फ्राय झालेल्या आहेत. तर आता आपण त्याला सर्व काढून घेऊया एका प्लेटवरती. त्यानंतर आपल्याला याला शुगर सिरपमध्ये घालायचंय. आता या सर्व जिलेबी ज्या आहेत त्या मस्त आपल्याला शुगर सिरपमध्ये अशा मस्त कोट करून घ्यायचे, जेणेकरून त्याच्यामध्ये शुगर सिरप जे आहे ना ते असं आतपर्यंत सोक झालं पाहिजे. हे बघा मी करते अशा प्रकारे. हार्डली 1 मिनिट फक्त हे असं सोक करायला ठेवायचंय. त्याच्यानंतर आपल्याला जिलेबी ज्या आहेत त्या मस्त एका प्लेटवरती काढून घ्यायच्या. आता आपल्या जिलेबी ज्या आहेत त्या मस्त सोक झालेल्या आहेत. आता मी याला एक एक करून काढून घेते. हे बघा. हे बघा आता आपल्या जिलेबी ज्या आहेत त्या मस्त मी एका प्लेटमध्ये सर्व करून घेतलेल्या आहेत. त्याच्यावरती घालते बदाम आणि पिस्त्याची पावडर. तुम्ही इथे अख्खे पिस्ता पण घालू शकतात, पण मी इथे पावडर घालते थोडीशी चिमूटभर. हे बघा आपले जिलेबी जे आहेत ते मस्त तयार झालेले आहेत. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.